काय पावसाला असं वाटलं की बुवा हे पोरं मस्त फुल मूड मध्ये निघालेत, खूप कोरडं आहे बाहेर, निघालेत बुवा, यांचा मूड कसा हाफ करायचा. पण जाऊ द्या, जे झालं ते. गणपती बघायचे आहेत नाशिकचे, मग कुठेच थांबायचं नाही. पाऊस येऊन तर काही गणपती बघायचेच आज. हे बाय भिडे माधवी भाभी. नमस्कार मंडळी, अश्विनी पवार व्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपल्या घरात पण गणपती बसलेला आहे आणि नाशिक मधले सर्व जे मोठे मोठे गणपती आहेत, देखावे लागलेले आहेत, ते बघण्यासाठी आम्ही चाललोय. तर सर्वजण बघत राहा. सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे सिटीमध्ये ट्रॅफिक, आणि ट्रॅफिक नसल्यामुळे फोर व्हीलर तर घेऊन जाता येणार नाही. हा 4 जण म्हणून काय शेजारच्या आपल्या मनीष दादाची स्कूटी घेतली, तिचा जुगाड केला. आणि मेन म्हणजे तिच्या पेट्रोल टाकायचंय, पण आता प्रत्येकाच्या स्कूटीची सिस्टीम वेगळी असते. आम्हाला काही उघडता येत नव्हतं की पेट्रोल टाकता उघडण्यासाठी डिक्की उघडावी लागेल, डिक्की उघडत नाहीये. तर फोन लावला, आता मस्त सांगतील आणि जायचं. जेव्हा आपण दुसऱ्यांची गाडी घेतो तेव्हा पहिले पेट्रोल टाकतो. दुसऱ्याच्या गाडीचं फडकं. चार 5 दिवसांपासून नाशिकला पाऊस होता आणि आज दुपारी पाऊस पडून गेलेला आहे. त्याच्यात चिखल, आणि आता सायंकाळी थोडं मोकळं झालं वातावरण आणि बाहेर निघालो गणपती पाण्यासाठी. तर आता पाऊस चालू झालाय, थोडस थेंब येत आहेत. गणपती बघण्यासाठी किंवा काही कामासाठी, आणि असा पाऊस चालू होऊन गेला. 4-5 दिवसापासून पाऊस नव्हता आणि आज खास म्हटलं चला गणपती परवा उठून जाऊ आज नाशिकचे गणपती बघायला. तर मध्येच पावसाने फार वाट लावली. पूर्ण पाऊस चालू होऊन गेलाय रे बो. अजून 2-3 तास यायला नको होता. मस्त कोरडांमध्ये गणपती पाहणं झालं असतं. काय पावसाला असं वाटलं की बुवा हे पोरं मस्त फुल मूड मध्ये निघालेत, खूप कोरडं आहे बाहेर, निघालेत बुवा, यांचा मूड कसा हाफ करायचा. पण जाऊ द्या, जे झालं ते. गणपती बघायचे आहेत नाशिकचे, मग कुठेच थांबायचं नाही. पाऊस येऊन तर काही गणपती बघायचेच आज. आणि नाशिकचा पाऊस म्हटला म्हणजे नाशिकचा पाऊस असाच असतो, त्याला कुठेही काळ वेळ भाट काहीच नसतं, केव्हाही चालू होतो. मग भयानक. पावडर लावलेली निघून गेली, लावलेले चष्मे काढण्यात आले. बाळांनो, तुम्ही पावसाचा एन्जॉय घ्या. आता खरं वाटतंय की 4 व्हीलर आणली पाहिजे होती. जाऊ द्या, जे झालं ते. आता आपल्याला काय राहतं माहितीये का, आपल्याकडे जेव्हा अचानकपणे आपल्यावरती संकट येतं का, मग वाटतं नाही हे करायला पाहिजे, हे करायला पाहिजे होतं, तेव्हा आपल्याला आठवण येते. पण घुंगट घेऊन चाललो आज. घुंगट नाशिकचे गणपती घुंगट घेऊन पाण्यात मजा आहे. फायनली भर पावसात आम्ही पोहोचलोय. नाशिकच्या सर्वांचा हाट म्हणजे आपला मानाचा राजा. सब बघू. चलो पालो जाय मध्ये. पावसाने मेकअप उतरवला. अरे मेरी सुमी डार्लिंग, कैसी है तू? ते लगा व्हिडिओ काढायला चालू केलं माहिती का. आतच पक्षीराजांना घेऊन हनुमान युद्धभूमीवर दाखल झाला. हे पक्षीराज, कृपया आमच्या प्रभूंना त्वरित. स्तंभापासून थोडा आत गेलं का हा मानाचा राजा लागतो. नाशिकचा राजा, सॉरी मानाचा राजा बघून आलो. खूप सारा नावांमध्ये गोंधळ आहे. नाशिकचा राजा आहे ना. अरे हा नाशिकचा राजा.
म्हणजे तारक मेहता का उलटा चष्मा, आणि त्याच्यातले जेवढे कॅरेक्टर आहेत, तो जो देखावा आहे आपली गोकुलधाम सोसायटी आणि गोकुलधामचे जे मेंबर्स आहेत त्यांचे दहीहंडी सारखा एक इथे देखावा केलेला नाशिकमध्ये, खूप भारी आहे. आणि तारक मेहता ज्यांना ज्यांना आवडतात तो देखावा पाहायला विसरणारच नाही. आपण देखावा पाहायला जातोय, तुम्ही पण बघत राहा. काय अर्जुन, दहीहंडीचा शो दाखवलाय. दहीहंडी नाही, तारक मेहता का उलटा चष्मा मधली गोकुलधाम सोसायटी आहे. दहीहंडीचा सेटअप लावलेला आहे तसा, पण ती गोकुलधाम सोसायटी आहे. ते बाय भिडे, माधवी भाभी. मला खरंच हाऊस होती, कारण तारक मेहता बेकार आवडतं मला. जय जयकार. 5 6 7 गणपति हो हमारे साथ, 8 9 10 11 12 गणेश सबसे प्यारा, 13 14 15 16 गणेश सबसे भोला. एकदम भारी. गणपती बसल्यावरती जो माहोल असतो ना तो कुठेच नाही बरं का. मागच्या वर्षी गणपतींमध्ये ठरवलं होतं की पुढच्या वर्षी आपण पुण्याचे गणपती बघायला जाऊ किंवा पुण्यामध्ये एन्जॉय करायला जाऊ, पण आज 7वा का 8वा दिवस येऊन लागलाय, पुण्यामध्ये जाणं झालं नाही. पण नाही, आता या वर्षी बोलतो पुढच्या वर्षी नक्की जाऊ. याला संसार म्हणतात, याला संस्कार नाही का, संसार म्हणतात, सॉरी संसार म्हणतात. कारण का संसार कधीच पूर्ण होत नाही. संसारात ये घेतला तरी शांतीत म्हणजे सुख नाहीये, म्हणजे काय त्याला काय म्हणतात तो, समाधान. समाधान संसारात समाधान बिलकुल नसतं. जरी पुढच्या वर्षी पुण्याला गेलो, अजून पुढच्या वर्षी म्हणू नाही मग आपण कधी मुंबईला जाऊ. नाशिक फिरून आलो तरी आम्हाला पुन्हा पाहिजे. हा, इच्छा वाढत राहतात माणसाच्या. शेवटचा देखावा, उशीर झालाय घरी जायला, पण बघ म्हणजे जेवढं पॉसिबल आहे तेवढं बघायचंय ना. ते इंदिरानगरला कशाचा लागलाय हो आपला जेजुरीगड. हा, इंदिरानगरला आमच्या एरियामध्ये जेजुरीगडचा देखावा लागलाय. तो बघून मग आपण घरी जाऊ. नाशिकचे गणपती कसे वाटले आणि नाशिकच्या लोकांनी तर कमेंट नक्की केल्या पाहिजे. कारण का परवा जो माहोल राहणार आहे ना नाशिकमध्ये तो कुठेच राहणार नाहीये. रात्रभर 1-2 वाजेपर्यंत, म्हणजे गणपती तर शेवटी 5-6 वाजता बुडवले जातात, पण रात्रभर फुल एन्जॉय असतो. आणि आपण म्हणजे मी पण येणार आहे. फुल डीजे बिजे राहतात, रथ, परत नाशिकचा फेमस ढोल ताशे आणि दणकेबाज कार्यक्रम राहतो डायरेक्ट. दरवेळेला काही पण बघायला येतो ना आम्ही, म्हणजे नाशिकमध्ये फिरताना 4 व्हीलरवर असतो. ओके, तर मला आहे ना आधीपासून 2 व्हीलर फिरण्याची सवय आहे. म्हणजे मम्मी पप्पांकडे 2 व्हीलर होती, मग असं 2 व्हीलर जाण्याचं येण्याचं. 2 व्हीलरचा भारी हे काय माहिती आहे का ऍडव्हान्टेज, की असं मनमोकळं इकडे तिकडे पाहता येतं, एन्जॉय करता येतो आणि असं जगता येतं. ओके, 4 व्हीलर मध्ये ना असं अटकलं मला तरी अटकलं सारखं होऊन जातं बरं का. मेन म्हणजे बसलं उतरा, असं बाहेर नीट पाहता येत नाही, खिडकीतून जेवढं दिसलं तेवढंच बघावं लागतं. आज यांना म्हटलं गाडीवरती, म्हणे तुला आज इतकं बोलणं का बरं सुस्त आहे म्हणे. ओके, म्हटलं सांगू का, म्हणे काय, म्हटलं आज मी 2 व्हीलरवरती आली छोट्या गाडीवरती. कारण काय गाडीवरती ना मी आजूबाजूला जे बघते त्याच्यामध्ये मला एकदम भारी वाटतंय आणि मी आपोआप मला बोल सुचत आहेत. ओके, आणि असा भारी आनंद आहे मला. तर 4 व्हीलर मध्ये माझा प्रॉब्लेम असा आहे की मला 4 व्हीलर मध्ये बसणं आवडतं. सेफ्टीसाठी खूप चांगलं आहे, आपल्या शरीरासाठी चांगलं आहे. कारण मीच आजारी पडते, मला सर्दी होते, म्हणून मी काही हवा पाणी म्हणजे बाहेरची हवा टाळते. 4 व्हीलर ही चांगलीच आहे, पण अशा काही गोष्टी जेव्हा बघायला जाते ना, गणपती देवीचा कार्यक्रम, नाशिकमध्ये फिरायचं राहिलं छोट्या छोट्या गल्लींमध्ये, 2 व्हीलरवर जाण्याची मजा आहे. आणि आज खरंच एन्जॉय केला 2 व्हीलरवरती जाण्या म्हणजे बसून. आणि मेन म्हणजे पप्पू आणि हर्षाली हे दोघं स्कूटीवरती आहेत, आम्ही गाडीवरती आहे. थँक्यू मनीष दाची स्कूटी भेटली. आणि मेन म्हणजे मिस यू आई, पप्पा, मम्मी पप्पा सर्वांना. आणि माझं एक स्वप्न आहे की मी अजून 2-3 वर्षांनी माझ्या सर्व फॅमिलीला सोबत घेऊन मोठ्या गाडीवरती त्यांना पुणे आणि नाशिक आणि मुंबई इथे सर्व गणपती आणि देवींमध्ये फिरवेल, नक्की फिरवेल. कारण काय हळूहळू गोष्टी सरकता आहेत पुढे. सो यावर्षी आम्ही आपली नवीन जोडी आलेली हर्षाली आणि पप्पूची, आणि मग त्याच्या पुढच्या वर्षी मम्मी पप्पा. नाशिकचे आशिक लय भारी. गणपती बाप्पाने पाणी बी म्हणजे पाऊस पण आला, पावसात गेलो बी, थांबलो नाही, असं नाही म्हटलं घरी जातो बुवा. गेलो, गणपतीचे दर्शन बी घेतलं, अजून पुढच्या देखाव्याचं दर्शन घ्यायचंय. आणि मेन म्हणजे आपला जो पुढचा व्हिडिओ असणार आहे ना, व्लॉग असू द्या किंवा शॉर्ट व्हिडिओ मिनी व्लॉग असू द्या, परवाचा येणार आहे गणपती विसर्जनाचा, एकच नंबर. कारण नाशिकमध्ये ढोल आणि पथक
एकदमच बेकार असतात, बघण्याची गंमत असते आणि खूप एन्जॉय आणि कार्यक्रमाचा एकच नंबर असतो. नाशिक म्हणजे एकदमच जबरदस्त कार्यक्रम आहे गणपती आणि देवीं बाबतीत. तो व्हिडिओ बघायला तर विसरूच नका. आणि तुम्ही खूप भारी सपोर्ट करताय चॅनलला, असाच सपोर्ट करत राहा आणि व्हिडिओ बघत राहा. जेजुरी गड देवस्थान जे देखावा होता इंदिरानगर मध्ये, तिथे इतकी भयानक गर्दी होती. मेन म्हणजे पूर्ण लाईन लागलेली होती. त्या लाईनीत जर आम्ही उभं राहिलो ना तर 2 वाजेपर्यंत आमचा नंबर लागणार नाही, दर्शन बी होणार नाही. म्हणून बाहेरून दर्शन घेतलं आणि उद्या दुपारी येऊ. उद्या दुपारी रविवार आहे, घरीच आहे. उद्या मस्त निवांत करू. आणि आपले आता लास्ट देखावा बघण्याचा प्रयत्न चालू होता पण तो कम्प्लीटली झाला. बाहेरून दर्शन घेतलं आणि व्हिडिओ पण मस्त आला जे जेजुरी गडचा देखावा होता. व्लॉग बघत राहा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त नाशिककरांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा. हर्षू मला सांग, आता 2 महिन्यापासून आपण 4 व्हीलर फिरत होतो. ओके, म्हणजे 4 व्हीलर इकडे तिकडे नाशिकमध्ये कुठे बी जायचो ना, 4 व्हीलर जायचो किंवा बाहेर जातो आपण. तुला 4 व्हीलरचा प्रवास आवडतो का 2 व्हीलरचा प्रवास आवडतो? 2 व्हीलरचा. कारण बाहेरचा आपण तो देखावा राहतो, ते मोहल राहतो. मग माझा घेता येतो. माझा बी तोच सीन आहे की मला 4 व्हीलर मध्ये 4 व्हीलर ही खूप भारी आहे, मान्य आहे. आणि 4 व्हीलर प्रत्येकाला पाहिजे. 4 व्हीलर 2 व्हीलर ही प्रत्येकाच्या घरी पाहिजे. पण आज आहे ना नाशिकमध्ये जेव्हा आम्ही 2 व्हीलर फिरत होतो ना, ट्रॅफिक इतकी नाशिकमध्ये ट्रॅफिक, नाशिक काय सिटीमध्ये प्रत्येक सिटीमध्ये ट्रॅफिक राहते. ट्रॅफिक मधनं फिरणं म्हणजे 2 व्हीलर पाहिजे. आज 2 व्हीलरचा एकदम मजा आली आणि दोघं कपल एक स्कूटीवरती एक गाडीवरती फुल एन्जॉय केला. सो आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. हो घे पुढे बदला का खेड्यातला कोंबड्या पुढे, पुढे.